नाईक नवरे या बिल्डरचा हा अरण्य जो प्रोजेक्ट आहे त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। तसेच त्यांचा जो सॅम्पल फ्लॅट आहे त्याचं सुद्धा आपण येथे पाहणार आहोत। या फ्लॅटमध्ये तुम्ही पाहू शकता समोर थोडासा पॅसेज दिलेला आहे आणि त्याच्यानंतर एक सुंदर असं हॉलचं डेकोरेशन केलेलं आहे। तुम्ही पाहू शकता अत्यंत छान रीतीने येथे डिझाइन केलेलं आहे। याचे दरवाजाची क्वालिटीज पाहू शकता, त्यानंतर त्याचे लॉक सिस्टम पाहू शकता। अत्यंत चांगल्या दर्जाचं मटेरियल इथं वापरलेलं आहे। येथे तुम्हाला डायनिंग टेबलसाठी स्पेस आहे, त्यासोबत सुंदर असं किचन वगैरे तुम्हाला तिथे बनवता येईल अशा पद्धतीचं स्ट्रक्चर दिलेलं आहे। या व्हिडिओमध्ये त्यांनी जो सॅम्पल फ्लॅट बनवलेला आहे त्याचं डिझाइन तुम्हाला नक्की आवडेल। आता आपण किचन पाहू। किचनचं देखील येथे डिझाइन कशा पद्धतीने तुम्हाला करता येईल हे सॅम्पल फ्लॅटमध्ये दाखवलेलं आहे। एल शेप किचन आहे, त्यासोबत शेजारी एक ड्राय बाल्कनी देखील आहे। जेवढे पण मटेरियल वापरलेलं आहे ते उत्तम दर्जाचं मटेरियल आहे। येथे तुम्ही मटेरियलची क्वालिटी पाहू शकता। तुम्ही नाईक नवरे बिल्डर्स कडून देखील हे सर्व बनवून घेऊ शकता, अन्यथा तुमचं वैयक्तिक जर कोण फर्निचर वाला असेल तर तुम्ही त्याच्याकडून देखील बनवून घेऊ शकता। तुम्हाला हा सॅम्पल फ्लॅट नक्कीच आवडेल अशी आशा करतो। येथे छोटीशी बाहेर एक बाल्कनी दिलेली आहे। जवळपास हा 13 मजल्याचा प्रोजेक्ट आहे आणि याच्या टेरेसवरती तुम्हाला रूफटॉप अशा ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत। अत्यंत सुंदर असं इंटेरियर केलेलं आहे आणि या फ्लॅटमध्ये तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने सर्व व्यवस्थित डिझाइन केलेलं आहे। तुम्ही पाहू शकता अत्यंत सुंदर असं डिझाइन आहे। नाईक नवरे यांचा अरण्य हा जो प्रोजेक्ट आहे तो अत्यंत व्यवस्थितरित्या डिझाइन केलेला आहे। 110 मीटरचा पुण्याचा जो रिंग रोड होणार आहे त्या रिंग रोडला लागूनच हा प्रोजेक्ट असल्यामुळं कनेक्टिव्हिटीच्या दृष्टिकोनातून अत्यंत योग्य ठिकाणी हा वसलेला आहे। त्यामुळे येथे तर तुम्हाला राहायचं स्वतः असेल तरी हा बेस्ट आहे, किंवा इन्व्हेस्टमेंट म्हणून जरी करायचं असेल तरी सुद्धा हा बेस्ट आहे। नाईक नवरे यांनी येथे 3 टॉवर दिले आहेत, ए, बी आणि सी, ज्याच्यामध्ये ए आणि बी हे 1 BHK आणि 2 BHK असलेले टॉवर आहेत, तर शेवटचा जो आहे तो ए तो फक्त 2 BHK आणि मोठे 2 BHK असलेला टॉवर आहे। त्यासोबत याच्या पाठीमागल्या साईडला प्लॉटिंग देखील दिलेलं आहे, जेथे तुम्ही प्लॉट खरेदी करून सुंदर असे तुमचे स्वतःचे बंगलो बांधू शकता। आता हा सॅम्पल फ्लॅट पाहताना तुम्हाला येथे अत्यंत सुंदररित्या लहान मुलांचा रूम सजवलेला पाहायला मिळेल। येथे कॉर्नरला 2 विंडोज आहेत, येथे खूप छानरित्या तुम्हाला एअर व्हेंटिलेशन भेटेल आणि स्वच्छ सूर्यप्रकाश मिळेल, ज्यामुळे तुम्हाला लाईट देखील लावण्याची गरज पडणार नाही। यांनी सॅम्पल फ्लॅटमध्ये अत्यंत सुंदर असं फर्निचर केलेलं आहे। हा प्रोजेक्ट जुना मुंबई हायवे त्यासोबत नवीन एक्सप्रेस हायवे यांच्यामध्ये जो रिंग रोड पास होणार आहे बरोबर त्या ठिकाणी असल्यामुळं कनेक्टिव्हिटीच्या दृष्टिकोनातून मात्र अत्यंत योग्य ठिकाणी हा प्रोजेक्ट आहे। तळेगाव आणि वडगाव सारखे रेल्वे स्टेशन देखील लगतच असल्यामुळं कनेक्टिव्हिटी खूप सुंदर आहे आणि जवळच सरकारचं जो वन खातं आहे त्याचा डोंगर असल्यामुळं
तेथे तुम्हाला नेहमीच हिरवंगार असं वातावरण भेटणार आहे, ज्यामुळे ऑक्सिजनचं प्रमाण खूप जास्त आहे आणि अत्यंत आल्हाददायी असं वातावरण आहे. तर मित्रांनो, हा आहे सॅम्पल फ्लॅट. तुम्हाला हा फ्लॅट कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि जर तुम्हाला हा फ्लॅट जर बघायचा असेल किंवा अन्य प्रोजेक्ट घ्यायचे असतील तर तुम्ही त्यांच्या वेबसाईटला भेट देऊ शकता. धन्यवाद.